रायगडच्या पेण नगरपालिकेमध्ये भाजपचे अभिराज कडू तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुशीला ठाकूर बिनविरोध विजयी। अर्जांच्या छाननीमध्ये 2 अर्ज बाद झाल्याने बिनविरोध विजयी। काँग्रेसकडून भोकरदन नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार। हर्षवर्धन सपकाळ, कल्याण काळे यांच्यासह स्थानिक नेतेही उपस्थित राहणार। नगरपरिषदेतील सत्ता पुन्हा एकदा टिकवण्यासाठी काँग्रेस नेत्यांसमोर मोठं आव्हान। डहाणू नगरपरिषदेत भाजप विरोधात दोन्ही एनसीपीचा सेनेला पाठिंबा। पालघरमध्ये 3 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीत शिवसेना स्वबळावर, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या पालघरमध्ये शिंदेंच्या 3 प्रचार सभा घेतल्या जाणार। आळंदी नगरपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये फूट। अध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आमने सामने। साताऱ्यात दोन्ही राजेंसमोर बंडखोरीचं मोठं आव्हान। सातारा पालिकेच्या 50 जागांसाठी मोठी चढाओढ। दोन्ही राजेंकडून उमेदवारी न मिळालेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर अपक्षांनी माघार घ्यावी म्हणून दोन्ही राजे प्रयत्न करणार। विधेयक मंजुरीसंदर्भात राज्यपाल राष्ट्रपतींना वेळेचं बंधन नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। विधेयक मंजूर करण्यास उशीर झाला तर ते आपोआप मंजूर झालं, यालाही कोर्ट मंजुरी देऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी दिला। राज्यपालांसोबतचा संघर्ष पुन्हा अटळ। राज्यपालांच्या कालाप्यव्यय शेवटी राज्याच्याच मुळावर येईल। सामनातून महाराष्ट्राच्या राज्यपालांवर सडकून टीका। नवी मुंबईतील कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकत्र येणार। शिंदे आणि गणेश नाईक आज नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार। संध्याकाळी 5 वाजता पुतळ्याचं अनावरण होणार। अमित ठाकरे आज नेरूळ पोलीस स्थानकात जाणार नाहीत। नेरूळ पोलीस स्थानकातून अमित ठाकरेंना फोन। अमित ठाकरे रविवारी हे जाणार असल्याची माहिती। नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारपर्यंत लढतींचं चित्र स्पष्ट होणार। उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबरला जाहीर केली जाणार। रत्नागिरीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि वैभव खेडेकर यांची बंद दाराआड चर्चा। वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर आज अर्ज मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती। जळगावच्या 40गावमध्ये 2 दिवसात 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार। बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी करताना प्रमुख पक्षांची आज दमछाक होणार। सोलापुरातील करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतून 19 जणांची माघार, तर करमाळा नगरपालिकेच्या 10 प्रभागामधून 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी निवडणूक प्रक्रिया। आज निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार। धाराशिवमध्ये 35 जणांची नगरपालिका निवडणुकीतून माघार। नगराध्यक्षपदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 अर्ज मागे। अद्यापही जिल्ह्यात नगराध्यक्षपदाचे 71 तर नगरसेवक पदाचे 895 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लोणावळा आणि वडगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा। लोणावळा वडगावमध्ये आमची ताकद वाढणार, सुनील शेळकेंचं वक्तव्य।